पाय. काय झालं, एक कथा सांगतो आणि कीर्तन सेवा संपवतो एक 5 मिनिटातच. सेतू बांधण्याचं काम चालू होतं. सर्वांनी त्या ठिकाणी ठरवलं की समुद्रावर काय बांधायचं आणि लंकेमध्ये जायचं. मग नल नील एक एक दगड आणून टाकत होते. मग त्यांना मदत म्हणून सर्व त्या ठिकाणी कामाला लागले होते. सगळी मोठमोठी वानरं, ज्याला जेवढा मोठा दगड आणता येईल तेवढे मोठे मोठे पाषाण ते आणायचे आणि त्या नलनीलाच्या नलनील तिकडं. आणि मग ते काही जी वानरं होती चिखल आणायची. हे काम चालू असताना एक खारुताई तिथं आली आणि ती सुद्धा काय करायला लागली, आपली मातीत वाळूत अशी लोळायची आणि तिथं जाऊन अंग झटकायची, थोडस तोंडात थोडस हातात घेऊन जाऊन ते टाकायची. काय काय वानर म्हणले, काय करते, हे बाजूला तिकडं. म्हणले मला सेवा करू द्या ना, तुम्ही एवढं प्रभू रामचंद्रा करता सेतू बांधताय, मग त्या सेतूमध्ये बांधण्यामध्ये माझा सुद्धा काय खारीचा, तिथून सुरू झाले बरं हे खालीचा वाटा. म्हणजे मी काम करते म्हणले. आणि काय आहे, आग लावण्यापेक्षा आग विझवणारा मोठा असतो. प्रभू रामचंद्राच्या या कार्याला माझी काय आहे, ही मदत आहे. मी मदत करते. आणि तेवढ्या गडबडीत ती वाचून, आता ती वानर आहेत, ती माकड आहेत, कधी कुणाचा काय पाय पडेल, तेवढ्यात भगवंताचं लक्ष, प्रभू रामचंद्राचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि ती म्हणले काय करते, वानर आहे ती. म्हणजे काय करतेस तू, काय नाही देवा, प्रभू तुमच्या या कार्याकरता माझंही योगदान थोडंसं. अगं म्हणले काय होणार आहे, नाही म्हणले करू द्या ना मला, माझं हे शरीर सार्थक होईल, माझं हे जीवन सार्थक. बघा प्राण्यानं कळतंय. अगं म्हणले पण पाय पडेल कुणाचा तरी. आणि असं बोलून मागे वळायला लागले. तेवढ्यात हनुमंतराय मोठं शिळा घेऊन असे आले होते. ते वर असं, खाली लक्ष नाही त्यांचं, आणि त्यांचा पाय पडला कुणावर, त्या खारीवर. हो, तशीच बेशुद्ध पडली. भगवंताने आवाज आला आणि बंद झाला. म्हणले काय झालं, म्हणून मागे वळून बघितलं, चिची करत तिनं प्राण सोडत होती. तेवढ्यात भगवंताने असं उचललं हो तिला आणि हातावर घेतलं, तिला स्वच्छ केलं, पाणी पाजलं. आणि मग ती शुद्धीवर येऊन पाहते तो काय, परमात्म्याच्या कुणाच्या आहे, मी हातामध्ये आहे. अगं म्हणले काम करत होतीस तू, सेवा करत होतीस, कोणी वानराने तुझ्या पाय दिला, म्हणले मेली असतीस ना. म्हणलं काय करू, त्याला शिक्षा देऊ का, कोण आहे तो, ते म्हणले हनुमंतराय आहेत. म्हणले मग दंड देऊ का त्यांना, मी शिक्षा देऊ का त्यांना. ती म्हणली नका देऊ. म्हणले का, आव म्हणले त्यांचे पाय लागले म्हणून तुमच्या हातात आले मी, आहे की नाही. त्यांचे पाय जर लागले नसते तर तुम्ही माझा स्वीकार केला नसता. लक्षात घ्या.